नमस्कार मंडळी. तर तुम्ही जी आता व्हिडिओ पाहिली आहे तर ती व्हिडिओ जी किल्ल्याप्रमाणे तुम्हाला जी वास्तू दिसते आहे तर ती वास्तू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शक्तीपीठ जे मराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे बांधण्यात आलेलं आहे. तर वास्तू खूप भव्य आहे, खूप सुंदर आहे आणि अगदीच रायगडावरती गेल्यासारखं वाटतं. बघण्यासाठी खूप गर्दी असते, खूप लोक येतात पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. तर मराडेपाडामध्येच हे शक्तीपीठ बांधण्याचं कारण असं आहे की तिथे एका गृहस्थांनी मनावर घेतलं की आपलं महाराजांचं शक्तीपीठच नाहीये कुठे, तर स्पेशली ठाणे जिल्ह्यात तरी मी नाही पाहिला. तर त्यांनी ते बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पूर्ण गावकऱ्यांनी त्यांना साथ दिली आणि खूप निधी गोळा करून आणि त्यांनी तर तिथे छान संग्रहालय आहे. तिथे महाराजांच्या खूप जुन्या वस्तू ज्यांनी लढाईच्या वेळेस वापरल्या होत्या, जे बाण असतील किंवा तलवारी असतील, ढाल असतील, अनेक प्रकार आहेत त्यांचे. तर तिथे त्या संग्रहालय सुद्धा बनवलं आहे आणि राजमातांचे, छत्रपती शिवाजी महाराजांची खूप आठवणी सुद्धा त्यांनी चित्रांदरम्यान दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर वाटतं पाहताना. बापागर तर तिथे धक्कादायक गोष्ट अशी मला दिसली की 70% महिलांनी तिथे जे कपडे घातले होते तर ते वेस्टर्न कपडे होते. आणि ज्या मुलीची व्हिडिओ मी सर्कल करून दाखवला आहे, तिने तर शॉर्ट्स पॅन्ट घालून तिथे आली होती. तर तिने इतकं कहर केला होता की इतके कमी कपडे घालून शक्तीपीठामध्ये तिने प्रवेश केला होता. मला दिसलं, त्यामुळे मी त्यांना, तिथल्या कर्मचारी होत्या, त्यांना विचारलं की तुम्ही हिला हात कसं सोडलं. तर त्यांनी त्यांच्या हातातला कपडा दाखवला आणि म्हटलं की हे लावायला दिलेलं आणि सोडलं. तर ही गोष्ट मला नाही आवडली. तुम्ही इतकी छान वास्तू बांधली तर तिचं जतन करणं सुद्धा तुमची ड्युटी आहे. आणि त्या महिलांना मला बोलायचं आहे, ही व्हिडिओ मी त्यासाठीच बनवली की तुम्ही कुठे जाताय आणि काय घालताय याचं भान ठेवा. जेव्हा पर्सनली तुम्ही काही घालू शकता, त्यात वादच नाहीये, तो तुमचा पर्सनल इश्यू आहे. पण ज्या छत्रपतींनी आपल्या अंगावरती पुरेसे कपडे आणि आपली अब्रू झाकली जाईल ह्यासाठी त्यांचा जीवन खर्च केला, तर त्या छत्रपतींसमोर तुम्ही असे कपडे घालून जाणं मला खूप चुकीचं वाटलं. इतर धर्माच्या लोकांचे जे श्रद्धास्थान आहेत, जे मंदिरं आहेत, तिथे तुम्ही असं नाही पाहू शकत जिथे वेस्टर्न कपडे घालून महिला गेलेल्या आहेत. तर मग आमच्या वास्तूमध्ये, मराठी लोकांच्या वास्तूमध्ये तुम्ही अशा प्रवेश कशा काय करू शकतात, ह्या गोष्टीची कोणालाही जाण नव्हती तिथे आणि कोणालाही राग आला नाही. जिथे मी बोलली त्या कर्मचारीला, तर तिथला एकही मराठी माणूस तिथे आला नाही आणि बोलला नाही की ह्या बोलतात त्या बरोबर आहे म्हणून. प्रत्येक जणांचा ऍटिट्यूड असा होता की आपल्याला काय करायचं नाहीये, जाऊ दे. तर मला ही खूप गोष्ट खटकली. आणि त्यातल्या वाईट वाटणारी गोष्ट म्हणजे खूप साऱ्या महिला या मराठीच होत्या ज्या वेस्टर्न कपडे घालून आल्या होत्या. तर मला अशा महिलांना सांगायचं आहे की भान ठेवा तुम्ही.